सोशल मीडियावरील कमेंटमुळे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातल्या पुसेसावळी या गावामध्ये मोठ्या प्रमाणात दोन गटामध्ये वाद झालेले पाहायला मिळतात आणि आपण पाहतो या ठिकाणी हे पुसेसावळी गावामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। संपूर्ण गावामध्ये संचारबंदी देखील लागू करण्यात आली आपल्याला पाहायला मिळते। सर्व दुकानं असतील, व्यावसायिक सगळ्या आस्थापना ज्या आहेत त्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। कुठेतरी शांततेचं वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून या उपाययोजना ज्या आहेत त्या करण्यात येत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गावातली इंटरनेट देखील बंद करण्यात आलेला आहे, कारण कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही संपूर्ण काळजी जी आहे ती प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे। मात्र नक्की कशा पद्धतीचा वाद झाला, काय नक्की या वादामागची कारणं होती ती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत या गावातील काही नागरिक आहेत। भाई, काय सांगाल, काय नक्की प्रकार घडलेला आहे, कशामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे? 21 दिवसापूर्वी एक पोस्ट पडली होती कमेंटमध्ये। ते पोस्टला व्हायरल केल्यानंतर जमाव निर्माण केला इथं। संबंधित व्यक्तीला मुस्लिम समाजानं औंध पोलीस स्टेशन इथे नेऊन जमा केलं होतं। ते केल्यानंतर मोर्चाला कोणतीही परवानगी नसताना गावातील काही 4-5 आयोजकांनी ती मोर्चा केला। त्यात 7,000 ते 8,000 लोकांचा मोर्चा इथं काढण्यात आला। त्यात जातीवाचक शिवीगाळ, आर्थिक बहिष्कार, सामाजिक बहिष्कार, हातपाय तोडणे अशा पद्धतीचे चेतावणीखोर भाषणे करण्यात आली। त्यानंतर आम्ही SP साहेबांना निवेदन दिलं होतं, तक्रार केली होती लेखी, तोंडी जाऊन भेटलो की संबंधित ही 4 टोकरी आहे ती तेवढी ती उचला, त्याच्यामुळे पुढे काहीतरी अघटित होणार आहे असं आम्हाला वाटतं। कारण आम्हाला आत्ता घरातून बाहेर पडणं अवघड झाले, एवढी त्यांची दहशत आता निर्माण झाली। त्यावर SP साहेबांनी कुठल्याही प्रकारची ॲक्शन न घेता फक्त मी बोलतो, बघतो, मी सांगितलं आहे खाली, मी खालच्या लोकांना सांगितलं आहे ते बोलवून घेतील। जर का त्यांनी त्याच टायमिंगला त्या अर्जाचं गांभीर्य जाणून जर ती 4 टोकरी उचलली असती तर आजची ही घटना जी रात्री झाली ती घडली नसती आणि विनाकारण आमच्यातल्या एकाला जीव गमावा लागला नसता। आपण देखील या ठिकाणी राहता, काय नक्की प्रकार घडला, काल रात्री नक्की काय घडलं, काय सांगाल? काल रात्री 9:30च्या दरम्यान आमच्या खालच्या गल्लीत म्हणजे गावात खालच्या भागात की 100 ते 150 ते 200 लोकांनी जमा होऊन असं 2 गटामध्ये थोडक्यात वाद निर्माण झाला। त्यातून 2 लोकांचं डेथ झाले मारामारीतून आणि 15 ते 20 लोक जे आहेत ते ICUमध्ये कोण भरते, कोण जनरलमध्ये भरते, म्हणजे बऱ्याच प्रकारचं तिथं नुकसान झालेलं आहे। त्यानंतर 10:30 ते 11:45च्या दरम्यान हे आपण पाहू शकतो या बाजूला सुद्धा की इथं जाळपोळ झालेली आहे। म्हणजे आमच्या आता भावाचं मोबाईलचं वगैरे दुकान होतं, त्यात त्यानं माल भरून एक 4-5 दिवसच झाले होते। मोबाईल वगैरे भरपूर होते, वस्तू एक 5 ते 6 लाख रुपयाचा माल होता, तो सगळा जमावाने जो पेटवला आणि आमच्या गाड्या एक 4 टू व्हीलर आमच्या आणि 2 कार ह्या पण पेटवलेल्या, म्हणजे नुकसान असं भरपूर झालेलं आहे। आणि काही समाजकंटक लोकांकडून असला प्रकार घडत असतो। आमच्या गावात तर बघा सलोख्याचं वातावरण आहे, कायम आम्ही आमच्या म्हणजे ते आमच्यात येतात, प्रत्येक सणावाराला आम्ही पण त्यांच्यात जात असतो। इथं काय म्हणजे वादाचा विषय नाही, पण बाहेरून आलेली काही लोक जे आहेत ती माती फिरवतात। इथल्या लोकांना जे आहेत ना ती माती फिरवून भडकवून त्यांना असल्या गोष्टीसाठी प्रेरित करतात। अन्यथा आमच्या गावात बघा असला प्रकार कधी घडत नव्हता आणि इथून पुढे घडणार सुद्धा नाही। म्हणजे आमच्या माणसाचं इथं सलोखा आहे, जातीय सलोखा असू दे आणि प्रत्येक गोष्टीत सलोखा असतो, त्यामुळे काय अडचणीचा विषय नाही। पण पाहतोय खरं तर एक मोठा जमाव आला आणि या जमावाने या ठिकाणी जाळपोळ जी आहे ती केल्याची एकंदरीत घटना इथल्या स्थानिक नागरिकांनी आपल्याला सांगितली पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद हुमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सातारा, पुसेसावळी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।